जे संत आहेत त्या संतांना फक्त नामस्मरण हेच एक माहिती आहे, इतर कुठल्याही प्रकारचे ताणे टोणे त्यांना अजिबात माहिती नाही. आता टाना टोना शब्द ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी निर्माण झाल्या ना, अगदी त्या गोष्टीचा टाना टोना शब्दाचा अर्थ तोही निघतो एका दृष्टिकोनातून. टाना टोना म्हणजे काय? काळी जादू असेल, निंबू उतरणं असेल, करणी करणं असेल. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्याच, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर महाराज सांगतात की टानाटोना म्हणजे आम्ही ज्ञान मार्ग जाणत नाही, आम्ही योग मार्ग जाणत नाही, आम्ही यज्ञ मार्ग जाणत नाही, आम्ही फक्त आणि फक्त नाम मार्ग जाणतो. आणि का बरं बाकीचे मार्ग जाणत नाही किंवा त्या मार्गांचा आम्ही अवलंब का करत नाही? त्याचं कारणही असं आहे की कलयुगामध्ये ते मार्ग फार अवघड आहेत. किती अवघड आहे? कलयुगामध्ये योग करणं किती अवघड आहे? माऊली ज्ञानोबारांनी वर्णन केलेलं आहे. पाहे पा लोहाचे चणे, जै भोचरिया पडते खाणे, तै पोट भरणे की प्राणी सिद्धी होय. माऊली ज्ञानोबाराय सांगतायत कलियुगामध्ये योग करणं किती अवघड आहे. ऐका, एखादा बोचरा माणूस आहे, बोचरा माणूस कळतो का हो तुम्हाला? बोचरा कळतो का? ज्याच्या तोंडातले दात पडून जातात त्याला आम्ही काय म्हणतो? बोचरा. असा बोचरा मनुष्य आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्याला जर आम्ही चणेच नाही, लोखंडाचे चणे जर आम्ही त्याला खायला दिले, मला सांगा त्याचं पोट भरणार आहे का? नाही भरणार. म्हणजे लोखंडाचे चणे खाल्ल्याच्या नंतर जसं बोचऱ्या माणसाचं पोट भरणार नाही, तसं कलयुगामध्ये योग करून आमच्या जीवाचा उद्धार होणार नाही. मग यासाठी काय करायचं? योग मार्गाचा सुद्धा अवलंब करणं फार अवघड आहे. कारण योग करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. अन्न पाण्याचा त्याग करावा लागतो. आम्हाला जर अन्न पाण्याचा त्याग करायला सांगितला तर फार अवघड आहे. कारण एकच दिवसाची एकादशी असते आमची. आम्ही 3 दिवस खाऊन पिऊन एकादश करतो. खाऊन पिऊन एकादश फक्त नावाला. एकादशीच्या आदल्या दिवशी सुद्धा पोटभर जेवण केलं जातं. का? तर उद्या एकादश आहे. उद्या एकादश आहे म्हणून काही कमी जेवतो असंही नाही ना. सकाळचा नाश्ता सुद्धा जोरात असतो, दुपारचं जेवण सुद्धा ताकदीचंच, संध्याकाळी सुद्धा पोटभर जेवायचं. का? कारण दिवसभर एकादश धरली. कशाची एकादश आणि कशाचं काय? आमच्याकडं असं म्हटलं जातं दिवसभर जर पण एकादश धर. म्हणजे गाईसारखं दिवसभर चरतच राहायचं, पण तरी का होईना एकादश धरायची. अशी एकादश आम्ही धरतो. योग मार्ग आम्हाला अवलंबता येणार नाही. मग योग मार्ग फार अवघड आहे. ज्ञान मार्ग सुद्धा सोपा नाही. कुठल्याच गोष्टीतलं ज्ञान मिळवणं आता सोपं राहिलेलं नाही, फार अवघड आहे. ज्ञान मार्ग अवघड आहे. बरं, यज्ञ मार्ग सुद्धा सोपा नाही. काय झालं? एका व्यक्तीची पत्नी आजारी पडली. ती पत्नी बरी व्हावी याच्याकरता काय करता येईल म्हणून तो एका ब्राह्मण बोवाकडे गेला. तर त्या ब्राह्मण बोवाने सांगितलं त्याला की बाबा तुझी पत्नी बरी व्हावी असं जर तुला वाटत असेल तर मी तुला एक यज्ञ करायला सांगणार आहे. तो यज्ञ तुला करायचा आहे. ती यज्ञामध्ये सगळी सामुग्री टाकायची आणि यज्ञामध्ये आहुती देत असताना एक मंत्र मी तुला लिहून देणार आहे. तो मंत्र तेवढा तू त्याचं उच्चारण करायचं. म्हणजे काय करायचं? यज्ञ मांडायचा, यज्ञामधली सगळी सामुग्री त्या ठिकाणी ठेवायची आणि यज्ञामध्ये आहुती देताना तो मंत्र फक्त तोंडाने म्हणायचा. एवढंच काम त्याला होतं. मग ब्राह्मण भावाने सांगितलं घे आता तुझा मंत्र लिहून. मंत्र सांगत असताना मंत्र संस्कृत भाषेतला होता. ब्राह्मण भावांनी सांगितला मंत्र भार्याम रक्षती भैरवी. हा मंत्र ब्राह्मण भावांनी सांगितला. काय? भार्याम रक्षती भैरवी. पण तो मंत्र लिहून घेत असताना त्या माणसाला भार्याम रक्षती भैरवीच्या ऐवजी भार्याम भक्षती भैरवी असा मंत्र लिहिला आणि घरी गेला. यज्ञ त्याचा सुरू झाला. का? बायकोच्या आजारपणातून तिचं रक्षण देवीनं करावं असा मंत्र होता. यज्ञ चालू झाला. यज्ञामध्ये आहुती देत होता. परंतु ब्राह्मण भावाने याला मंत्र सांगितलं होता भार्याम रक्षती भैरवी. म्हणजे काय? हे भैरवी माते,
माझी भार्या म्हणजे पत्नी, हिचं तू काय कर, रक्षण कर, असा मंत्र होता. पण यानं मंत्र लिहितानाच गडबड केली, भार्याम भक्षती भैरवी. मग यज्ञ सुरू झाला, यज्ञात आहुती द्यायचा आणि म्हणायचा भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. काय होणार आहे अशा वेळेला? ती भैरवी माता प्रगट झाली, पण तिनं रक्षण करण्याच्या ऐवजी मात्र तिचं भक्षण करून टाकलं. या अशा गोष्टी यज्ञयाग मार्गामध्ये घडत असतात. म्हणून यज्ञ मार्गाचं अवलंबन करणं हे सुद्धा आमच्यासाठी कठीण आहे. संत सांगतात की आम्ही योग मार्गानं जात नाही, आम्ही ज्ञान मार्गानं जात नाही, आम्ही कर्म मार्गानं जात नाही, आम्ही कुठलेच प्रकार यातले करत नाही, आम्ही कुठलाच टाणाटोना जाणत नाही. आम्हाला काय माहिती आहे अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये काही टाणाटोना नामस्मरणा वाचवणी. निळोबाऱ्यांनी संतांचं दुसरं लक्षण सांगितलं. बाबांनो, त्यांना नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच माहीत नाही, केवळ आणि केवळ नामस्मरण. आम्ही सतत त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. बरं कसं करतो तर त्याचंही वर्णन केलेलं आहे. काया वाचा आणि मने धाले चिंतनी डुल्लती. महाराजांनी सांगितलं की त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये आम्ही सतत, त्याच्या चिंतनामध्ये सतत आम्ही काया वाचा आणि मनानं डुल्लत असतो. काया म्हणजे शरीराने आम्ही नामस्मरण करतो, वाचा म्हणे आम्ही आमच्या मुखानं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या मनानं सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. आता इथं विचार करण्यासारखी गोष्ट अशी बरं का, आपण जे सामान्य लोक आहोत, आमचं शरीर भगवंताचं नामस्मरण करेल यात नवल नाही. आम्ही तोंडानं भगवंताचं भजन करू यातही नवल नाही. पण आमचं मन भगवंताचं नामस्मरण करतच असेल याची खात्री आम्ही स्वतःसुद्धा देऊ शकणार नाही, अजिबात देता येणार नाही. आता जरी आम्ही कीर्तनात बसलेलो असलो तरी आमचं मन 100% कीर्तनातच असेल याची शाश्वतीच देता येत नाही, देताच येत नाही. का देता येत नाही? का त्याचं कारण असं आहे, मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. महाराजांनी वर्णन केलेलं की मन कसं आहे, चंचल आहे, चपळ आहे, त्याला कुठं जायला आणि यायला अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही आता इथं बसल्या बसल्या म्हटले ना शिर्डीला चक्कर मारून यायचा, तरी तुमचं मन बसल्या बसल्या शिर्डीला जाऊन. पण त्याचं असं आहे भाऊ, त्याला काय पेट्रोल टाकण्याची गरज नाही,
मनाला तुम्ही इथंच बसलेले आहेत, पण मनानं जर तुम्हाला शिर्डीला जायचं आहे तर पेट्रोल टाकायची गरज नाही किंवा इतर कुठले बाकीचे काही गोष्टी करण्याची काही गरज नाही. फक्त इथं बसलेले तुम्ही विचार केला ना, मला शिर्डीला जायचं आहे. मी 2दा जाऊन आलो आहे तुम्हाला सांगता सांगता, विठ्ठल विठ्ठल. फार अवघड आहे. मनाला स्थिर करणं अजिबात जमत नाही, फार अवघड आहे. एका जागी राहत नाही. ए शांत बसा, शांत बसा. तिकडं काहीच झालं नव्हतं, पुढं बघा, पाठीमागं काहीच झालं नव्हतं, सगळे शांतच बसलेली होते. पण मी फक्त असं म्हटलं शांत बसा, सगळ्यांच्या माना तिकडं वळाले. एवढं मन चपळ आहे हे मला सांगायचं. मनाचे 2 स्वभाव आहेत. पहिला स्वभाव हा पाण्यासारखा आहे. पाण्याचा काय स्वभाव आहे? पाण्याला जर उताराच्या दिशेनं घ्यायचं असेल, उताराच्या दिशेनं जर आणायचं असेल तर फारसे कष्ट करावे लागत नाही. त्याला एकदा वाट मोकळी करून दिली की आपोआप उताराच्या दिशेनं पाणी धावतं. पण तेच पाणी जर आम्हाला वरच्या दिशेला न्यायचं असेल तर मग फार मोठे प्रयत्न करावे लागतात. त्याला मोटार लावणं असेल, अजूनही बरेचसे प्रयोग त्या ठिकाणी करावे लागतात. कधी वरती जर न्यायचं असेल, चढाला जर पाणी न्यायचं असेल तर प्रयत्न करावे लागतात. तसं आमच्या मनाचं आहे. या मनाला उताराच्या दिशेने जर आणायचं असेल, समजा वाईट गोष्टी जर या मनाला शिकवायच्या असतील तर फार काही कष्ट करावे लागत नाही. पण चांगल्या गोष्टी जर शिकवायच्या असतील ना तर खूप कष्ट घ्यावे लागतात. मला सांगा, नगर जिल्ह्यामध्ये शिव्या शिकवण्याचा क्लास कुठे आहे? नगर जिल्हा कशाला? संपूर्ण महाराष्ट्र पालथा घाला, भारतभर हिंडून या, शिव्या शिकवण्याचा एक सुद्धा क्लास तुम्हाला दिसणार नाही. पण एकट्या राहता तालुक्यामध्ये 7 ते 8 वारकरी शिक्षण संस्था असतील. बाबा, माझं काही चुकतंय का? 7 ते 8 वारकरी शिक्षण संस्था असतील राहता तालुक्यामध्ये एकट्या. पण आमचे अभंगन हरिपाठ पाठ करण्याकरता असंख्य आतुनात प्रयत्न आहेत, पण तरीसुद्धा लवकर पाठ होत नाही. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की वाईट गोष्टी जर मनाला शिकवायच्या असतील ना, काहीच कष्ट करण्याची गरज नाही, आपोआप त्या मनावरती लादल्या जातात. पण चांगल्या गोष्टी जर मनाला शिकवायच्या असतील तर त्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे पाण्यासारखा या मनाचा स्वभाव आहे. पाणी जसं उताराच्या दिशेनं लवकर धावतं, तसं हे मन वाईट गोष्टींच्या दिशेनं लवकर पळतं, वाईट गोष्टी लवकर शिकतं. पण पक्वास शिकायचं असेल तर त्याला 10-12 वर्ष घासल्याशिवाय पक्वास शिकता येत नाही. गायन शिकायचं असेल 10-12 वर्ष रियाज केल्याशिवाय शिकता येत नाही, फार अवघड विषय. इतर गोष्टी जर मनाला शिकायच्या असतील वाईट तर काहीच कष्ट करावे लागत नाही, आपोआप त्या शिकल्या जातात, हे मला सांगायचं आहे. दुसरा मनाचा स्वभाव हा माशीसारखा आहे. माशी माहिती आहे ना तुम्हाला? ती माशी कधीच चांगल्या जागेवर बसत नाही, कधीच नाही. नेहमी घाण जागेवर बसलेली असते. घाण जागा जिथं असेल ना तिथं नेहमी ती माशी बसलेली असते. तसं आमच्या या मनाचं आहे. हे मन चांगल्या ठिकाणी न्यायचं असेल तर फार कष्ट आहेत, लवकर जात नाही. तुम्ही बघा, मंदिरामध्ये हरिपाठ सुरू करा, किती मुलं हरिपाठाला येतात मला सांगा. आणि तेच दुसरा एखादा कार्यक्रम ठेवा, न सांगता गर्दी त्या ठिकाणी होत असते. उलटं सांगावं लागतं, अरे बाबा नो, शांत बसा, मागच्यांना बघू द्या. ही वस्तुस्थिती आहे की नाही मला सांगा तुम्ही? मन सुद्धा चांगल्या गोष्टींचा स्वीकार लवकर करत नाही, वाईट गोष्टींचा लवकर स्वीकार करतं. मग असं असणारं जे मन आहे, महाराज सांगतात, हे मन एका जागेवरती स्थिर राहत नाही, परंतु आम्ही ते मन स्थिर केलं आहे. कशावरून केलं आहे? तर आम्ही आमच्या कायानं म्हणजे शरीरानं, आमच्या वाचेनं म्हणजे आमच्या मुखानं आणि आमच्या मनानं सुद्धा आम्ही सतत त्या विठ्ठल भगवंताच्या नामस्मरणामध्ये डुलत राहतो. हे संतांचं 3रं लक्षण, अभंगाच्या 2य चरण लक्षण आहे. आणि शेवटचं लक्षण महाराजांनी संतांचं असं सांगितलेलं आहे. महाराज सांगतात की जे संत आहेत ते या देहासाठी, या देहावरती आसक्त नसतात, या देहाबद्दलची आसक्ती त्यांच्या मनामध्ये नसते, तर या देहाबद्दल ते विरक्त असतात.
आसक्ती म्हणजे काय आणि विरक्ती म्हणजे काय 2 मिनिटात समजावून सांगतो. भजन करा विठ्ठल बघा, निळोबराय म्हणतायत की जे या देहाच्या संबंधानं विरक्त आहेत, देहाची त्यांना आसक्ती नाही. आसक्ती म्हणजे काय? माझं माझं म्हणत राहणं, माझं नसताना सुद्धा माझं म्हणत राहणं याला आसक्ती म्हणतात. साध्या भाषेत सांगतो, आस म्हणजे आशा. आणि विरक्ती म्हणजे काय? माझं असताना सुद्धा त्या गोष्टीपासून लांब राहणं, बाजूला राहणं याला विरक्त म्हणतात. निळोबराय म्हणतात की खरे संत जे आहेत ते देहाच्या संबंधानं आसक्त राहत नाहीत, तर ते देहाच्या संबंधानं विरक्त राहतात. कारण संतांना माहिती आहे हा देह माझा नाही, मी तो देह उसना घेतलेला आहे, देह माझा नाही, तर तो कुबेराचा आहे. महाराज म्हणतात देह माझा नाही, देह हे काळाचे, धन कुबेराचे. मग देह माझा नाही पण तो माझा म्हणलं, त्या देहावरती जर आम्ही आसक्ती टाकली तर संसारिक जीवाला दुःख भोगावं लागतं. म्हणून महाराज सांगतात की खरे संत जे आहेत ते देहाबद्दल आसक्त राहत नाहीत, तर ते विरक्त राहतात. माझी नसताना सुद्धा जर एखादी गोष्ट आम्ही माझी म्हणायला गेलो तर जीवाला दुःख भोगावं लागतं. काय झालं, एका रेल्वे स्टेशनवरती 2 चोरटे उभी होती, 2 चोरटे. आणि इतक्यामध्ये त्यांच्यासमोर एक श्रीमंत घरातली स्त्री अंगावरती दागदागिने घालून, चांगले कपडे घालून, हातामध्ये एक मोठी सूटकेस घेऊन स्टेशनवरती हजर झाली. बरं, आता चोरटे जे असतात त्यांची नजर भामटीच असते, ज्याची जशी नजर असेल त्याला ते बरोबर कॅप्चर केलं जातं. चोरांनी ओळखलं की अरे ही स्त्री फार श्रीमंत घरातली दिसते, हिच्या अंगावरती दागदागिने आहेत, चांगले कपडे हिनं घातलेले आहेत. त्या दोघांच्या मनामध्ये एक विचार आला की अरे हिनं हिच्या अंगावरती जर एवढं सोनं घातलेलं आहे तर हिच्या हातामध्ये असलेल्या सुटकेसमध्ये किती असेल. दोघांचा विचार त्या ठिकाणी झाला आणि त्या दोघांनी ठरवलं की आता काही झालं तरी आपण एवढी सुटकेस मारायचीच. या आशेनं ते दोघंजण त्या स्त्रीच्या मागे गेले. नेमकं योगायोगानं ती स्त्री, ती बाई आणि हे दोघंजणं एकाच डब्यामध्ये बसले. तिथं बसल्याच्या नंतर तिनं सुटकेस ठेवलेलीच होती. या दोघांचा डोळा त्या सुटकेसवरतीच होता. इतक्यामध्ये त्या बाईनं त्या दोघांना सांगितलं, दादांनो मी जरासं बाहेर जाऊन येते, तुम्ही माझ्या सुटकेसकडे 2 मिनिटं लक्ष असू द्या. या दोघांना त्याचीच वाट होती, त्याचीच ही वाट बघत होते. त्यांनी सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही बाहेर जिकडं जायचं तिकडं जाऊन या, तुमच्या सुटकेसचं आम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवतो तुमच्या सुटकेसवरती. ती बाई निघून गेली. ती जे निघून गेली ती पुन्हा आलीच नाही. ती जे निघून गेली पुन्हा आलीच नाही. हे दोघंच बसले सुटकेसला राखणदार. इकडं ट्रेन चालू झाली. ट्रेन हळूहळू गती घेतली, फुल स्पीडमध्ये ट्रेन सुरू झाली. आणि या दोघांनी अंदाज घेतला ती बाई ट्रेनमध्ये चढली नाही. जसं यांना कळालं ती बाई ट्रेनच्या बाहेर राहिली, खालीच राहिली, तसं या दोघांनी एकमेकाच्या हातावर टाळी दिली आणि यांनी विचार केला काहीच कष्ट न करता आयती शिदोरी आपल्या पदरात येऊन पडली. अगदी आयती, काहीच कष्ट नाही करावं लागले. मग आता त्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली.
ते चोर जे होते ना त्यातला एक जो होता तो शिष्य होता आणि दुसरा जो होता तो गुरु होता. म्हणजे चोरी करण्यासाठी सुद्धा गुरु करावा लागतो, ते सुद्धा काही सोपं काम नाही. एक शिष्य होता आणि एक गुरु होता. तो जो गुरु होता ना, कुठलीही चोरी करून आले की तो गुरु काय करायचा, 75% स्वतःला घ्यायचा आणि 25% शिष्याला द्यायचा. हे त्यांच्यातला ठरलेला नियम होता बरं का, ठरलेलं असायचं त्यांचं. तो जो शिष्य होता त्या शिष्यानं सांगितलं, गुरुजी बऱ्याच वर्षांपासून आपण चोरी करतो, बऱ्याच वर्षांपासून आपला नियम आहे 75% तुम्हाला असतं, 25% तुम्ही मला देता. तुमचा शिष्य आहे म्हणून इतके दिवस मी ऐकून घेतलं, पण आता तसं चालणार नाही. आता 75-25 बंद, आजपासून 50-50 चालू. वन डे मॅच खेळायची म्हटली. त्या दोघांची भांडणं चालू झाली. त्या गुरुजींनी सांगितलं, अरे बाबा 75-25 आपला चालत आलेलं होतं ना, या चोरीपुरतं 75% मीच घेणार, 25% तुलाच घ्यावं लागणार. त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. हा म्हणायचा 50-50 करा, तो म्हणायचा नाही आजपर्यंत चालत आलं तसंच होईल. दोघांचे भांडणं सुरू झाले आणि इतक्यामध्ये भांडणं सुरू असताना त्या ठिकाणी TC आला. त्याने सांगितलं, का रे कशावरून आरडाओरडा करता. ते दोघं जण शांत बसले. पण त्यातला एक जो शिष्य होता तो शिष्य अपुऱ्याच बुद्धीचा होता. त्यानं त्या TCला सांगितलं, साहेब अहो ही जी बॅग आहे ती बॅग माझी आहे आणि हा चोरटा म्हणतोय ती माझी म्हणून. कोण म्हणतो, चोरच चोराला म्हणून राहिला, हा चोरटा माझी बॅग आहे म्हणतो. त्या साहेबांना विचारलं, तुझी बॅग आहे का. हा म्हणला माझी आहे. तर त्या साहेबांनी ती बॅग घेतली, दोघांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि चौकशीसाठी त्यांना दोघांना रिमांडमध्ये घेतलं. एकाला मध्ये घेतलं जातं. तर तुम्ही म्हणताल, महाराज तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती, तुम्हालाही रिमांडमध्ये घेतलं होतं का. मी काय अजून रिमांडमध्ये गेलो नाही, पण मला एका माझ्या मित्रानं सांगितलं आहे असं असं तिथं असतंय भो. मग एकाला रिमांडमध्ये घेतलं जातं. तो पहिला शिष्य आला. साहेबांनी विचारलं, तुझी बॅग आहे म्हणतो ना, काय आहे बॅगेमध्ये सांग. आता यानं त्या स्त्रीच्या अंदाजावरून सांगितलं, काही सोनं आहे, काही कपडे आहेत. त्याला बाहेर पाठवलं, त्याच्या गुरुला मध्ये बोलावलं, त्यानं सुद्धा सारखंच सांगितलं. मग आता दोघांचा कबुली जबाब घेतल्याच्या नंतर पोलिसांनी सांगितलं की आता ही बॅग तोडा आणि ज्याचं उत्तर बरोबर असेल त्या व्यक्तीला ही बॅग देण्यात येईल. ती बॅग तोडली आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः त्या बॅगेमध्ये एक छोटंसं चिमुकलं बाळ निघलं त्या सुटकेसमध्ये. त्याच्यामध्ये सोनं नाणं सुद्धा नव्हतं, काहीच नव्हतं. आता मला सांगा, मला माझ्या दृष्टांताचा तात्पर्य तुम्हाला सांगायचं आहे. ती बॅग त्या दोघांची होती का? अजिबात नव्हती. परंतु तरीसुद्धा ती बॅग स्वतःची नसताना ती माझी माझी म्हणत राहिली. माझी माझी म्हणत असल्यामुळे त्यांना त्या बॅगेचं एवढं दुःख भोगावं लागलं की छोटंसं बाळ त्या केसमध्ये निघल्यामुळे त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. माझी नसताना सुद्धा ती बॅग माझी म्हटल्यामुळे त्यांना एवढं मोठं दुःख भोगावं लागलं. तसं महाराज सांगतात की बाबांनो, हा देह तुमचा नाही, हा देह तुमचा नाही, पण याला जर तुम्ही माझे म्हणत राहिला, याच्यावरती जर तुम्ही आसक्ती या देहावरच्या संबंधानं करत राहिला तर जीवनामध्ये तुम्हाला दुःख भोगावं लागेल. मग हा जीव काय करतो, देहाच्या संबंधानं आसक्ती धरतो. शरीर माझं आहे, घरदार माझं आहे, जनावर ढोरं माझी आहेत, लेकरं बाळं माझी आहेत, सुना माझे आहेत, सगळं असं माझं माझं म्हणत राहतो आणि आसक्ती या संबंधानं तो निर्माण करतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे त्याला दुःख भोगावं लागतं. पण निळोबारायांना जर आम्ही विचारलं, निळोबाराया संत कसे असतात, तर निळोबाराया सांगतात, बाबांनो तुमच्या आमच्यासारखे सामान्यपणानं संत वागत नाहीत. ते संत देहावरती आसक्ती धरत नाहीत, उलट ते देहाच्या संबंधानं कसे असतात, अभंगाच्या शेवटच्या